तर आपण ही दृश्य बघतोय। उद्धव ठाकरे हे बऱ्याच वर्षांनंतर आपल्या बहिणीकडे गेलेले आहेत। जय जयवंती यांच्या दादरमधल्या निवासस्थानी उद्धव ठाकरे दाखल झालेली आपण ही दृश्य बघतोय। तब्बल 25 ते 26 वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे आपल्या बहिणीच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या सख्या बहीण जय जयवंती यांच्या घरी आज भाऊबीजेचा हा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकदा आज एकत्र येतील। जय जयवंती यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे दाखल झालेत, त्यावेळची ही दृश्य आहेत। सुष्मिता भदाने माझ्या सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। सुष्मिता, आपण बघतोय की अनेक दिवसांनंतर भाऊबीज साजरी करण्यासाठी जय जयवंती देशपांडे यांच्या घरी स्वतः उद्धव ठाकरे हे येऊन पोहोचलेले आहेत। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे पोहोचले, सोबत आपण बघतोय रश्मी ठाकरे सुद्धा या जय जयवंती यांच्या घरी आलेले आहेत। खरं तर ठाकरे बंधूंचा मिलाप आपण बघितलेला होता, पण आज ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। रश्मी ठाकरे असतील, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे आज या भेटीसाठी आलेले आहेत। भाऊबीजेच्या निमित्तानं भाऊबीज साजरी करण्यासाठी दादर परिसरामध्ये उद्धव ठाकरे हे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळातच राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील कौटुंबिक दूरी आता कमी झालेली आहे आणि हा कौटुंबिक दुरावा आज खऱ्या अर्थाने कमी झालेला आहे असं म्हणतात। कारण भाऊबीजेच्या निमित्तानं दोन्ही बंधू राज ठाकरे यांची बहीण असणाऱ्या जय जयवंती यांच्या घरी आलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर आहे। भाऊबीज या ठिकाणी सध्या आता सुरू होईल। भाऊबीजेचा आजचा हा दिवस आणि या आजच्या महत्त्वाच्या दिवशी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत। जय जयवंती देशपांडे यांच्या दादरमधल्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळात राज ठाकरे देखील इथे पोहोचणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राज ठाकरे हे देखील शिवतीर्थ या निवासस्थानामधून निघाल्याची माहिती कळते। अगदी काही अंतरावरच त्यांच्या बहिणीचं निवासस्थान आहे जिथे उद्धव ठाकरे पोहोचलेत। राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा आपण बघतोय तयारच आहे। अमित ठाकरे हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत निघालेले आहेत। सहकुटुंब आज हा सगळा सोहळा पार पडणार आहे जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी आणि त्यासाठीच पुन्हा एकदा ठाकरे बंधू सगळे एकत्र आलेले आहेत। बऱ्याच काळानंतर 25 ते 26 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। वेगवेगळे या सणामध्ये ते भेटतायत, भेटीगाठी होतात, स्नेहभोजनाचे कार्यक्रम होतात आणि आज दिवाळीमध्येच भाऊबीजेचा कार्यक्रम आणि या भाऊबीजेच्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा 26 वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी आलेत आणि थोड्या वेळात राज ठाकरे देखील तिथे पोहोचतील आणि त्यानंतर हा कौटुंबिक सोहळा तिथे रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल। केवळ राजकीय पक्षच एकत्र येतात असं नाहीये, तर दोन कुटुंब देखील एकत्र येतात आणि बऱ्याच वर्षांनंतर हा कौटुंबिक सोहळा इथे पार पडणार आहे। कुटुंब सहकुटुंब उद्धव ठाकरे पोहोचले आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा देखील इथून निघताना आपण बघतोय। अवघ्या काही अंतरावरच त्यांची बहीण तिथे राहते आणि तिथे पोहोचण्यासाठी राज ठाकरे देखील आता निघालेले आहेत। अमित ठाकरे हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत निघालेले आहेत। तर शिवतीर्थ निवासस्थानी तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचत होते। तर प्रणाली कापसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। प्रणाली जी, आपण बघतो आता राज ठाकरे निघालेले आहेत। अगदी बरोबर आहे। राज ठाकरे यांच्या गाडीत समोर अमित ठाकरे सुद्धा दिसत आहेत। त्यामुळं ही यावेळची जी भाऊबीज आहे, खरं मागे आपल्याला शर्मिला ठाकरे या सुद्धा दिसत आहेत। तर शर्मिला ठाकरे बरोबर कदाचित उर्वशी ठाकरे सुद्धा असू शकतात। म्हणजे एकूणच भाऊबीज ही एकत्रितच आत्याच्या घरी सेलिब्रेट होतीये की काय असा या ठिकाणी सध्या तरी परिस्थिती दिसते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका गाडीत आहेत, अमित ठाकरे त्याच गाडीमध्ये बसलेले आहेत आणि मागच्या गाडीमध्ये आपण जर बघितलं तर शर्मिला ठाकरे दिसत आहेत। त्यामुळे नेमकं आज काय होतंय हे आपण बघूया। तर आपण हे दृश्य बघतोय। सध्या राज ठाकरे हे सहकुटुंब निघालेले आहेत आपल्या बहिणीच्या घरी म्हणजे जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी आणि तत्पूर्वी काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या बहिणीच्या निवासस्थानी पोहोचलेले होते।